नाही, काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेसाठी हा निर्धार मेळावा आम्ही घेतलेला आहे. कारण की महापालिकेचे आता प्रभाग रचना होतील. पूर्वी देखील काँग्रेस पक्षाची सत्ता, महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी अशी सत्ता आमची कोल्हापूर महापालिकेमध्ये होती आणि आत्ता सुद्धा आम्ही ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्धार घेतलेला आहे. शेवटी राजकारणामध्ये एकनिष्ठा महत्त्वाची असते. निर्णय घेत असताना निवडणुकीच्या शेवटच्यापर्यंत बरोबर राहणं आणि आयत्या वेळी पळून जाणं हे देखील राजकारणामध्ये चुकीचं आहे. आणि म्हणून माझा सूचक वक्तव्य होतं ते की लोकांनी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. काय शेवटी आम्ही ताकदीनं मदत करतो, पदं एवढी सगळ्यांना देण्याचं काम त्या ठिकाणी करतो आणि म्हणून आमचेही नेते म्हणून अपेक्षा असतात की लोकांनी आमच्याबरोबर राहावं. काय एकंदरीत राज्याची परिस्थिती नाही, शासनाला आमचं म्हणणं एवढंच आहे की सप्लिमेंटरी बजेटमध्ये तरतुदी केलेल्या रकमा आहेत त्या बघितल्यानंतर जुन्या ठेकेदारांची बिलं पहिलं द्यावीत. घोषणा करण्यापेक्षा जी कामं ठेकेदारांनी केलेली आहेत, कॉन्ट्रॅक्टरने केलेले त्यांची बिलं द्या. सत्ताधारी आमदार सुद्धा मागणी करतायत. अजून 3-3 वर्षापूर्वीची बिलं आलेली नाही तर ठेकेदारांनी करायचं काय? राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या होत होत्या, आता ठेकेदार सुद्धा आत्महत्या करायला लागलेत. एवढी वाईट अवस्था, आर्थिक वाईट अवस्था राज्याची झालेली आहे. नाही, आता महायुतीच्या सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाकडे नाही आहे. शिंदेचे आमदार मंत्री वेगळ्या पद्धतीनं वागतायत. राज्यमंत्र्यानं बैठक घेतली तर कॅबिनेट मंत्री म्हणतो बैठक कशाला घेतली, काय घेतली. म्हणजे राज्यमंत्र्यांनी बैठक घ्यायची पण नाही अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी. म्हणजे आज ही मी नेहमी म्हणतोय नॅचरल अलायन्स नाही आहे, आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स आहे. त्यामुळे कुणाचं कुणाबरोबर पटत नाही, फक्त सत्तेसाठी एकत्रित आहे. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे ज्या मंत्र्यांच्यावर आरोप झालेले आहेत, ज्या माणसांची कृत्य महाराष्ट्राने उघड्या डोळ्यानं बघितलेले आहेत, कारवाई करायसाठी पार्टी विथ डिफरन्स हे भाजपचं ब्रीदवाक्य आहे. ते ब्रीदवाक्य अंमलात आणावं.